शेतकऱ्यांसाठी आज दिनांक 9 मे वार गुरुवार आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे। जे शेतकरी मित्र व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑल वरती टाका। खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राइब करत नाहीत। सबस्क्राइब केले की रोजची रोज ठळक बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील। राज्यात सर्वत्र उष्णतेचा कहर, सोलापूरचे तापमान 44.1 अंशावर, विदर्भात पावसाचा अंदाज। सध्या जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये उष्णतेचा कहर पाहायला मिळत आहे। उष्णतेची लाट देखील दिसून येत आहे, त्यामुळे जे आहे ते सद्यस्थितीला तापमानात वाढ आहे। राज्यात कापूस बियाण्याची विक्री 16 मे पासून होणार, लागवड मात्र 1 जून नंतरच करण्याचा कृषी विभागाच्या सूचना। सध्या जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये कापूस बियाण्याची विक्री जी आहे ते 16 मे पासून होणार असल्याचं सांगण्यात येत आहे। त्यातली त्यात लागवड जर पाहायला गेलं तर 1 जून नंतर जे आहे ते करण्याचे आव्हान जे आहे ते विभागाने दिलेले असल्याचं सांगण्यात येत आहे। आता एक कांद्याच्या दराबाबत छोटे बातमी। कांदा निर्यात खुली पण भाव काय वाढेनात। सध्या जर पाहायला गेलं तर कांदा निर्यात खुली केलेली आहे, परंतु जेवढी भावाची गरज आहे तेवढा भाव कांद्याला मिळत नाहीये। सध्या स्थितीला अशी स्थिती दिसून येत आहे। जर पाहायला गेलं तर कांद्याला 1700 ते 1800 रुपयांपर्यंत काही बाजार समित्यांमध्ये बाजारभाव मिळत आहे, तर कांदा निर्यात खुली केल्यानंतर 500 रुपयाची सुधारणा फक्त दिसून आल्याचं सांगण्यात येत आहे। अजून नांगरटच सुरू, खताचा भाव वाढला, बीपी लो झाला। 1500 रुपयांना खताची बॅग, 300 रुपयांपर्यंत वाढले बॅगचे दर। सध्या जर पाहायला गेलं तर आता नांगरटच सुरू आहे। शेतकऱ्यांची आता कामे सुरू झालेली आहेत। आता लागवड जी आहे ती लवकरच येणार आहे। सध्या जर पाहायला गेलं तर आता बीपी लो झाल्यासारखी स्थिती दिसून येत आहे। 1500 रुपयांना खताची बॅग तर 300 रुपयांपर्यंत वाढलेले आहेत बॅगचे दर। अशी स्थिती आपल्याला जी आहे ती राज्यात तसेच देशभरामध्ये पाहायला मिळत आहे। वऱ्हाडात उन्हाचा कडाका, पूर्व विदर्भाला गारपिटीचा तडाखा। राज्यातील बहुतांश भागांमध्ये जोरदार पावसाची हजेरी। जर पाहायला गेलं तर मराठवाड्यात देखील पावसाची जोरदार हजेरी आपल्याला पाहायला मिळालेली आहे। तसेच जर पाहायला गेलं तर विदर्भातील भरपूर भागामध्ये जोरदार पाऊस काल झालेला आहे। तसेच जर पाहायला गेलं तर नागपूर जिल्ह्यामध्ये वीज पडून 5 जनावरांचा मृत्यू झाल्याची स्थिती आपल्याला दिसून येत आहे। युद्धाने रोखली आंबा निर्यातीची वाट, यंदाच्या हंगामात 96 टनापर्यंतच निर्यात। सध्या पाहायला गेलं तर रशिया, युक्रेन आणि पॅलेस्टाईन इस्रायल दरम्यानच्या युद्धामुळे कोकणातून परदेशात होणाऱ्या आंबा निर्यातीला पुरता लगाम बसल्याची स्थिती दिसून येत आहे। परिणामी परदेशात चांगली मागणी आणि दर असूनही आंबा निर्यात याअभावी उत्पादक जे आहे ते सध्या स्थितीला आता आपल्याला घाटातच पाहायला मिळत आहेत। युद्धाने रोखलेली आहे आंब्याची निर्यातीची घट, अशी स्थिती आपल्याला दिसून येत असल्याचं सांगितलेलं आहे। आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार। आता जर पाहायला गेलं तर सध्या स्थितीला निवडणुका जी आहे ती चालू आहेत। आता जर पाहायला गेलं तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता लवकरच मिळण्याची देखील शक्यता आहे। सध्या स्थितीला आचारसंहितामुळे जे आहे ते हा हप्ता लांबल्याची स्थिती आपल्याला दिसून येत आहे। मात्र आता लवकरच हा हप्ता मिळेल असं सांगितलेलं आहे। वडगाव पान उपबाजारात मोकळ्या कांद्याचे लिलाव, संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत आठवड्यातील 3 दिवस लिलाव। सध्या पाहायला गेलं तर संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचा वडगाव पान येथील उपबाजार समितीमध्ये कांदा लिलावाला सुरुवात झालेली आहे। आता जर पाहायला गेलं तर ही लिलावाला सुरुवात होताच कांद्याला जे आहे ते जास्त प्रमाणात देखील दर मिळालेला नाहीये। मीडियम स्वरूपामध्ये कांद्याचे दर दिसून येत आहेत। खरीप हंगामाची तयारी, 43 अंश तापमानात सुरू, शेतकरी झेलतोय ऊन अन वारा। सध्या जर पाहायला गेलं तर आता खरीप हंगामाची तयारी सुरू झालेली आहे। आता राज्यामध्ये यावर्षी आता चांगला पाऊस पडेल असं देखील सांगितलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी एक आनंदाचीच बातमी आलेली आहे। त्यामुळे आता यावर्षी जे आहे ते खरीप हंगामाची तयारी आता चांगली सुरू असल्याचं सांगण्यात देखील येत आहे। सध्या पाहायला गेलं तर तापमानात देखील वाढ झालेली आहे। अशा परिस्थितीमध्ये जी आहे ती तयारी सुरू असल्या
आता वांग्याच्या दराबाबत छोटेसे अपडेट. वांग्याला रत्नागिरी या ठिकाणी कमीत कमी दर 1600 रुपये तर जास्तीत जास्त 2500 तर सरासरी दर 2200 रुपये या ठिकाणी नंबर 1 क्वालिटी जात आलेली होती. आवक 25 क्विंटलची पाहायला मिळालेली आहे. तसेच हिरव्या मिरची बाबत पाहायला गेलं तर हिरव्या मिरचीला पुणे या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त 5000 रुपयांचा दर मिळालेला आहे तर सरासरी दर 3750 तर कमीत कमी दर 2500. आवक 707 क्विंटलची आलेली होती. या ठिकाणी जात जर पाहायला गेलं तर लोकल जात आलेली होती. या ठिकाणी मिरचीच्या दरामध्ये काहीशी वाढ जी आहे ते आपल्याला 2 दिवसामध्ये दिसून आलेली आहे. आता राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. आता नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी मिळणार आहेत सविस्तर अपडेट पाहूया. आता जर पाहायला गेलं तर नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. त्या संदर्भात अधिक माहिती जी आहे ते आपण पाहूयात. पीएम किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान योजना दोन्ही योजनेचा लाभ राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. तसेच जर पाहायला गेलं तर या योजनेचे पैसे पुढील महिन्यात शेतकऱ्यांना मिळू शकतात असा अंदाज देखील सांगण्यात येत आहे. आता पुढील महिन्यात निकाल देखील लागेल व जे आहे ते पैसे देखील मिळतील. बोगस पीक विमा भरणाऱ्यांवर कोण गुन्हा दाखल करणार, अद्याप ही संभ्रम कायम. सध्याची स्थिती सध्या जर पाहायला गेलं तर रब्बी हंगामात भरला गेलेला अतिरिक्त विमा व बोगस पीक विमा भरणाऱ्यांवर गुन्हा कोण दाखल करणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सध्या जर पाहायला गेलं तर अशी स्थिती आपल्याला भरपूर ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यातली त्यात जास्त प्रमाण धाराशिव या ठिकाणी दिसून येत आहे. अशा स्थितीवर जे आहे ते तोडगा कोण काढणार असं देखील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यंदाही सोयाबीनचा बोलबाला. इतर बियाणांची सध्या पाहायला गेलं तर उपलब्धी, परंतु सध्या स्थितीला येत्या खरीप हंगामासाठी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने राज्यासाठी 3,60,000 क्विंटल बियाण्याचे नियोजन केले आहे. यामुळे सर्वाधिक 3 लाख क्विंटल सोयाबीन बियाणांचा समावेश आहे. नवीन सोयाबीन बियाणांचे दर यंदा क्विंटल मागे 1500 व जुने जर पाहायला गेलं तर 600 रुपयांनी स्वस्त आहेत. दरात केली कपात. जुने सोयाबीनचे बियाण्याचे दर 9100 रुपये क्विंटल आहेत तर 600 रुपयांनी कपात केल्याचं दिसून येत आहे. सध्या स्थितीला अशी परिस्थिती आपल्याला सोयाबीनच्या बाबत दिसून येत आहे. यंदाही सोयाबीनचा जे आहे ते बोलबालाच पाहायला मिळत आहे. बाजरीला धुळे या ठिकाणी जास्तीत जास्त दर 3000 रुपयांचा. सॉरी शेतकरी मित्रांनो, पुणे या ठिकाणी तसेच कमीत कमी दर 2800 रुपयांचा तर सरासरी दर 2900. तर या ठिकाणी आवक 417 क्विंटलची आलेली होती. जात या ठिकाणी महिको आलेली होती. तसेच गव्हाबाबत पाहायला गेलं तर गव्हाला जे आहे ती पुणे या ठिकाणी शरबती गव्हाला जास्तीत जास्त 5800चा दर मिळालेला आहे. कमीत कमी 4000 रुपयांचा तर सरासरी 4900. तर आवक या ठिकाणी 410 क्विंटल. तर ज्वारीला जे आहे ती पुणे या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त 5600 तर सरासरी दर 5050 तर कमीत कमी दर 4500 रुपयांचा मिळालेला आहे. ज्वारीची आवक पुणे या ठिकाणी 697 क्विंटल आलेली होती. तसेच मालदवाडी या ठिकाणी जात ज्वारीची आपल्याला पाहायला मिळालेली आहे. एकंदरीत परिस्थिती पाहायला गेलं तर दरामध्ये काहीशी सुधारणा पाहायला मिळालेली आहे. तर गव्हाचे दर 5800 रुपयांपर्यंत आपल्याला जास्तीत जास्त पुणे या बाजार समितीत पाहायला मिळत आहेत. आता राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी देखील आलेली आहे. ती पाहण्यापूर्वी आपण सोयाबीनच्या दराबाबत छोटेसे अपडेट पाहूयात. सोयाबीनला पुणे या ठिकाणी जास्तीत जास्त 4200 रुपयांचा मिळत आहे दर. तसेच जर पाहायला गेलं तर सरासरी दर सोयाबीनला 4200 रुपयांचा मिळत आहे. तर या ठिकाणी कमीत कमी दर 4200. तर आवक 6 क्विंटलची आलेली होती. आवकेमध्ये घट झाल्याचं दिसून आलेलं आहे. तसेच सोयाबीनला नागपूर या ठिकाणी आवक 610 क्विंटल येऊन कमीत कमी 4100 रुपयांचा दर तर जास्तीत जास्त 4521 क्विंटलचा दर मिळालेला आहे. सरासरी दर या ठिकाणी 4410 रुपयांपर्यंत आहे. लोकल जात आलेली होती. तर धुळे या ठिकाणी हायब्रिड जात सोयाबीनची पाहायला मिळाली आहे. एक छोटीशी शेअर मार्केट बाबत फायनान्शियल अपडेट आहे स्टॉक मार्केट ट्रेडिंग विषयी. तर शेतकरी मित्रांनो, सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर निफ्टी फ्लॅट बंद. हिऱ्याचे शेअर्स वधारले. एशियन पेंट्स घसरला. अशी स्थिती शेअर मार्केट स्टॉक मार्केटमध्ये पाहायला मिळालेली आहे. रोजचे रोज ट्रेडिंग अपडेट असो, अर्निंग विषयी अपडेट असो, या चॅनलवरती पाहायला मिळत असते शेअर मार्केट स्टॉक मार्केट व शेतीविषयक संपूर्ण बातम्या. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे. नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाकायचे आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.